फ्रेंड्स, बेसिक सायन्स केमिस्ट्रीच्या 5th लेक्चरमध्ये मी ज्ञानेश्वर कोळेकर आपल्या सर्वांचे स्वागत करतोय. प्रिव्हियस लेक्चर आपण बघितलं डिफरंट टाइप ऑफ बॉन्ड्स. त्यातनं आपण मेटलिक बॉन्ड म्हणजे काय हे लास्ट लेक्चरला बघितलं होतं. हाऊ मेटलिक बॉन्ड इज फॉर्म. इट इज फॉर्म ड्यू टू डिलोकलायझेशन ऑफ इलेक्ट्रॉन. द डिलोकलायझेशन ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे काय ते आपण बघितलं होतं की तो जो इलेक्ट्रॉन आहे इलेक्ट्रॉन रोटेट फ्रॉम वन एटम टू सेकंड एटम, फ्रॉम सेकंड टू थर्ड एटम. दॅट इज कॉल्ड एज डिलोकलायझेशन ऑफ इलेक्ट्रॉन्स. बरोबर. आता डिलोकलायझेशन ऑफ इलेक्ट्रॉनमुळे मेटलिक बॉन्ड तयार होतो. नंतर आपण बघितलं होतं प्रिव्हियस लेक्चरला की इन केस ऑफ सॉलिड the arrangement of atoms and electrons are represented by electron C model in case of metallic bond. तर electron C model विषयी आपण बघितलं होतं की जे पॉझिटिव्ह चार्ज आहे that positive charge means metal ions and electrons are locating or delocalized throughout the solid, that is C of electrons. That model is electron C model. Based on that we will discuss about the properties of metal. Last lecture आपण सांगितलं होतं what are the properties of metal. Metallic luster, electrical conductivity, thermal conductivity, malleability, ductility and tensile strength are the properties of metal. Now one by one we will discuss about properties of metal. First we will discuss about metallic luster. Metallic luster. Luster means shine. The shiny appearance of metal is due to delocalization of electrons. त्यात एक सिंपल कन्सेप्ट तुम्हाला सांगतो दॅट इज नॉट रिलेटेड टू मेटल, पण तरी ती कन्सेप्ट मला ही आयडिया समजण्यासाठी मदत करेल. बरं आपण बघतो की हायवेला आपण ज्यावेळेस ड्रायव्हिंग करतो, स्पेशली नाईटमध्ये आपण ज्यावेळेस ड्रायव्हिंग करतो अंधारात, ज्यावेळेस आपली गाडी चाललेली असते, तर रस्त्याच्या कडेला जे काही सिम्बॉल असतात, डावीकडे टर्न घ्या, राईट, लेफ्ट किंवा काही सिम्बॉल असतात, ट्रॅफिक सिग्नल जे आपण म्हणतो, ट्रॅफिक सिम्बॉल म्हणतो, सिग्नल नाही सॉरी, ट्रॅफिक सिम्बॉल. तर सिम्बॉल आपल्याला काय सांगतात की आपण त्या सिम्बॉलकडे बघितलं असेल तर सिम्बॉल जर मी नीट ऑब्झर्वेशन केलं तर तुला एक गोष्ट जाणवते की ज्या वेळेस आपल्या गाडीचा लाईट त्या सिम्बॉलवरती पडतो ते सिम्बॉल ग्लो करतात. तुम्ही बराचदा केलं नसेल तर करून बघा की हायवे तुम्ही ड्रायव्हिंग करताय, गाडीचा लाईट बंद करा, तो जो सिम्बॉल आहे तो सिम्बॉल तुम्हाला ग्लो होता दिसत नाही, पण ते तुम्ही लाईट ऑन केला आणि तो लाईट सिम्बॉलवरती पडल्यानंतर ते जे काही समोरची डायरेक्शन आहे, जे ट्रॅफिकचे जे काही सिम्बॉल आहे तो सिम्बॉल ग्लो करतो तुमच्या गाडीच्या लाईटमुळे. मग असं का होतं? ज्यावेळेस आपल्या गाडीचा लाईट त्या सिम्बॉलवरती स्ट्राईक करतो, त्या सिम्बॉलवरती काही मटेरियल आहे, ते मटेरियल काय करतात, इलेक्ट्रॉन ऍब्सॉर्ब करतात, दे विल मूव्ह फ्रॉम लोअर एनर्जी टू हायर एनर्जी आणि पुन्हा ती एनर्जी रिलीज करतात. तो इलेक्ट्रॉन पुन्हा हायर एनर्जी टू लोअर एनर्जी जम्प करतोय आणि तिची लाईट तो रिफ्लेक्ट करतोय, ती लाईट तुमच्या डोळ्यावरती पडते आणि मग तुम्हाला तो सिम्बॉल दिसतो. आता हे मेटलिक लस्टरचं एक गाडीचं आपण एक्झाम्पल बघितलेलं. आता आपण इन केस ऑफ दॅट स्ट्रक्चर वी विल फाइंड आउट. Metallic luster, the shiny appearance of metal due to delocalized electron. Electrons on the surface can bounce back the light at same frequency that light hit the surface. ही कन्सेप्ट काय डेफिनेशन म्हणून घ्या. The shiny appearance of metal is due to delocalized electron. Delocalized electron म्हणजे काय तुम्हाला माहिती होऊन गेले. Shiny appearance of metal कशामुळे असतो? Delocalized electron मुळे. Electron on the surface bounce back the light of same frequency which is hitted on that surface. म्हणजे तोच कन्सेप्ट. आता ही डायग्राम तुम्हाला बघा दिसते, डायग्राम तुम्हाला बऱ्यापैकी समजून सांगेल. इथे तुम्हाला स्ट्रक्चर ऑफ ॲटम दिलेलं आहे जे आपण प्रिव्हियस शिकलोय. सेंटर जो पॉझिटिव्ह दिसतोय, ज्यात पॉझिटिव्ह मीन्स न्यूक्लियस. नंतर फर्स्ट ऑर्बिट, मी इंडिकेट केलं फर्स्ट ऑर्बिट विच इज हॅव्हिंग लोअर एनर्जी, त्याची एनर्जी कशी कमी आहे. सेकंड ऑर्बिट विच इज हॅव्हिंग हाय एनर्जी, सेकंड हाय एनर्जी. जो सर्कल तुम्हाला दिसतो सेकंड, फर्स्ट न्यूक्लियस दॅट इज पॉझिटिव्ह, बट द फर्स्ट राउंड दिसतोय, फर्स्ट सर्कल दिसतोय दॅट इज फर्स्ट ऑर्बिट विच इज हॅव्हिंग लोअर एनर्जी. सेकंड ऑर्बिट विच इज हॅव्हिंग हायर एनर्जी. When light is strike on the surface of electron which is present in low energy,
then that electron will absorb light of suitable frequency, and due to that absorption of light energy, light absorb करतो म्हणजे काय करतोय, it will absorb the energy in the form of light. When it will absorb the energy in the form of light, then electron will move from lower energy to high energy. That is called as excitation of electrons. Means या डायग्राम मध्ये तुम्ही जो बघितलं, तुमचा जो इलेक्ट्रॉन आहे तो इलेक्ट्रॉन फर्स्ट ऑर्बिट मधनं सेकंड ऑर्बिट मध्ये जंप करतोय. हे तुम्हाला समजावून मी दाखवलेलं आहे. एक्झॅक्ट असा फिनॉमिनन नसेल पण कशा पद्धतीने होतं ते तुम्हाला समजावं म्हणून. इलेक्ट्रॉन काय करतोय, लोअर एनर्जी मधनं हाय एनर्जी मध्ये जंप करतोय. At the same time, after some time, electron will again emit some energy and come to ground state. म्हणजेच जो इलेक्ट्रॉन आहे ज्याने एनर्जी ऍब्सॉर्ब केली होती कुठल्या फॉर्म मधली, लाईटच्या फॉर्म मध्ये एनर्जी ऍब्सॉर्ब केली होती. इलेक्ट्रॉन काय केला, लोअर एनर्जी मधनं हायर एनर्जी जंप केलं. म्हणजे त्याला म्हणतोय एक्सायटेशन ऑफ इलेक्ट्रॉन्स. इलेक्ट्रॉन गेट एक्साइटेड. आता तो एक्साइटेड झालेला जो इलेक्ट्रॉन आहे तो इलेक्ट्रॉन काय करतोय, पुन्हा हायर एनर्जी वरनं लोअर एनर्जी मध्ये जंप करतो. पण ज्यावेळेस तो हायर एनर्जी मधनं लोअर एनर्जी मध्ये जंप करतो, त्याच्या लोअर एनर्जीची जी एनर्जी रिक्वायरमेंट तेवढी एनर्जी त्याला पाहिजे असते. म्हणजे एक्स्ट्रा जमा केलेली जी त्याने ऍब्सॉर्ब केली होती लाईट कडनं ती एनर्जी तो पुन्हा रिलीज करतो. दॅट मीन्स वेन इलेक्ट्रॉन जम्प फ्रॉम हायर एनर्जी ऑर्बिट टू लोअर एनर्जी ऑर्बिट, इट विल emit the energy, and that emitted energy is emitted in the form of light. लाईटच्या फॉर्म एनर्जी इमिट होते. त्यामुळे तुम्हाला ते शायनिंग दिसते मेटलच्या सरफेसवरती. म्हणजे मेटलच्या सरफेसवरती ज्यावेळेस कुठलाही लाईट पार्टिकल स्ट्राईक करतोय त्यातली काही एनर्जी तो ऍब्सॉर्ब करतोय आणि इलेक्ट्रॉन ग्राउंड स्टेट मधनं एक्साइटेड स्टेट मध्ये जातो विथ ऍब्सॉर्प्शन ऑफ एनर्जी. आणि ज्यावेळेस तो ग्राउंड स्टेट मधनं एक्साइटेड स्टेट मध्ये जातो त्याची एनर्जी वाढलेली असते. Then electron again from excited state म्हणून तो पुन्हा ग्राउंड स्टेटला येतो. आणि ज्यावेळेस तो ग्राउंड स्टेटला येतो त्यावेळेस तो काही अमाऊंट मध्ये एनर्जी रिलीज करतो आणि ती एनर्जी इन द फॉर्म ऑफ लाईटच्या फॉर्म मध्ये रिलीज करतो. तो किती ऍब्सॉर्ब करतोय तेवढी तो पुन्हा रिलीज करतोय. आणि ते रिलीज केल्यामुळे तुम्हाला काय होतंय, मेटलच्या वरती एक शायनिंग किंवा लस्टर दिसतंय. Due to the delocalization of electron, metals show the property of metallic luster. In short, concept समजून घ्या फक्त. तुम्हाला एवढं पूर्ण डिटेल प्रश्न एकदम विचारणार नाही. याच्यावरती काय विषय येईल, which substance show metallic luster? मेटल, नॉन मेटल, मेटलॉइड असं मला प्रश्न विचारू शकतात. मेटलिक लस्टर म्हणजे काय, हे कशामुळे होतं हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे म्हणून तुम्हाला मी कन्सेप्ट सांगितले. इलेक्ट्रॉन काय करतोय, एनर्जी ऍब्सॉर्ब करतोय, ग्राउंड स्टेट मधनं एक्साइटेड स्टेटला जातोय, पुन्हा एक्साइटेड स्टेट मधनं ग्राउंड स्टेटला येतोय आणि जी एनर्जी ऍब्सॉर्ब केली होती इन द फॉर्म ऑफ लाईट ती एनर्जी तो पुन्हा रिलीज करतोय. त्यामुळे मेटल शोज मेटॅलिक लस्टर. नेक्स्ट आपण बघणार आहोत प्रॉपर्टी दॅट इज इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी अँड थर्मल कंडक्टिव्हिटी. आता इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी आणि थर्मल कंडक्टिव्हिटी हे समजून घेण्याच्या पहिले कंडक्टिव्हिटी म्हणजे काय, कंडक्टन्स ऑफ इलेक्ट्रॉन आपण म्हणतो. बरं आपण माहिती असेल हा सबस्टन्स गुड कंडक्टर आहे, हा बॅड कंडक्टर आहे, हे तुम्ही जवळपास स्कूलमध्ये शिकला असेल. कंडक्टिव्हिटी म्हणजे काय, त्यातनं करंट सप्लाय होतोय, इलेक्ट्रॉनचा फ्लो होतोय, नंतर आपण म्हणतोय कंडक्टिव्ह. कंडक्टिव्हिटी मीन्स ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन फ्रॉम वन प्लेस टू अदर. डिपेंडिंग ऑन दॅट देर आर टू टाइप, इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी आणि थर्मल कंडक्टिव्हिटी. आता इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी म्हणजे काय होतं, आपण म्हणतो इलेक्ट्रिकल करंट सप्लाय होतो. करंट सप्लाय होतो म्हणजे काय होतं, करंट मीन्स फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स. तुम्ही शिकला असाल, तुम्हाला माहिती असेल की करंट मीन्स व्हॉट, फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स. इलेक्ट्रॉन फ्लो होत आहे एका पॉईंटकडनं दुसऱ्या पॉईंटकडे. मग इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी कशामुळे असते की तुमचा जो काही मेटल आहे त्या मेटलमध्ये काय असतात, डिलोकलाइज इलेक्ट्रॉन्स विच मूव्ह फ्रॉम वन आयटम टू सेकंड टू थर्ड थ्रू आउट द मेटल. ते कुठेही फिरत आहे इलेक्ट्रॉन्स आर डिलोकलाइज. ड्यू टू द डिलोकलायझेशन ऑफ इलेक्ट्रॉन्स मेटल शोज इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी. म्हणजे तुमचा जो काय मेटलचा पीस आहे, फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतोय मेटलची वायर आहे, ज्यावेळी तुम्ही स्विच ऑन करताय, स्विच ऑन केल्यानंतर जो करंट सप्लाय असतो तुमच्या स्विच कडनं, जे तुमचं काही डिव्हाइस आहे, समजा फॉर एक्झाम्पल म्हटलं आपण इलेक्ट्रिकल फॅन आहे, फॅनला तुमचा करंट सप्लाय करताय तुम्ही,
ज्यावेळेस तुम्ही स्विच ऑन करताय त्यावेळेस त्या स्विच पासून जी वायर तुमची गेलेली फॅन पर्यंत, त्या स्विच पासून तर फॅन पर्यंत तुमचा इलेक्ट्रॉन फ्लो होतोय. इलेक्ट्रॉन विल फ्लो फ्रॉम वन टू अदर, सेकंड, थर्ड, फोर्थ. That is due to that delocalization electron from one point to other takes place, and due to that we can say that current is supply. Current supply होतोय. Current is transfer from one point to other point. And generally तुमचे जे काही मेटल आहे त्या मेटल मध्ये delocalized इलेक्ट्रॉन असल्यामुळे तुमचा मेटल इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी शो करतो. That means that is the property of metal to show the electrical conductivity due to that delocalization of electrons. The delocalization of electron हे नॉन मेटल मध्ये नसतं. बर, त्यामुळे नॉन मेटल हे इलेक्ट्रिकली गुड कंडक्टर नसतात. दे डोंट शो इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी और थर्मल कंडक्टिव्हिटी. म्हणजेच एक प्रॉपर्टी आहे तुमच्या मेटलची, दॅट इज इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी. थर्मल कंडक्टिव्हिटी. आता थर्मल कंडक्टिव्हिटी म्हणजे काय ही कन्सेप्ट तुम्हाला समजा. समजा आपण बघितलं, एक जणांचे आपण घरी एक्झाम्पल केलं, प्रयोग करतो आपण की कुठेही घरात स्वयंपाक करते मम्मी, जे काही भाजी असेल किंवा चपाती असेल त्यासाठी आपण तो काय रॉड यूज करतोय, जी म्हणतो भाजीची पळी असेल ज्याला आपण मिक्स करतोय किंवा स्टर करतोय, ती जर पूर्णपणे मेटलची असेल तर काय होतं, त्यात तुम्ही कढईमध्ये समजा ती जी काही तुमची पळी असेल किंवा चमचा असेल त्यात तुम्ही जर डीप केला तर थोड्या वेळाने काय होतं, तुम्ही डीप केलं बाहेर काढायचं तुम्ही विसरून गेलात. काय होणार, तुम्हाला असं जाणवेल का तुमचं जे काही स्पून आहे किंवा जे काही डिव्हाइस आहे जे तुम्ही स्टर करण्यासाठी वापरले ते जर मेटलचं असेल तर त्याचा दुसरा जो टर्मिनल आहे, दुसरा पॉईंट आहे जे तुम्ही त्याला पकडलेले आहे ते सुद्धा गरम झालेलं असतं. म्हणजे थोडक्यात काय आलंय, तुमच्या एका पॉईंट कडनं दुसऱ्या पॉईंट कडे हीट काय झाली, ट्रान्सफर झाली. दॅट मीन्स कंडक्टिव्हिटी ड्यू टू अवेलेबिलिटी ऑफ फ्री इलेक्ट्रॉन्स विच मूव फ्रॉम रिजन ऑफ हाय टेम्परेचर टू रिजन ऑफ लोअर टेम्परेचर. म्हणजे आपण म्हणतो की एक पॉईंट आपण गरम केला रॉडचा आणि त्याला कंटिन्युअस हीट सप्लाय केली तर त्या हायर टेम्परेचर असले जे काही आयटम्स आहे, समजा असं म्हणतोय का रॉड आहे, रॉडच्या एका टेम्परेचरला हीट करतोय, इथे जे काही इलेक्ट्रॉन्स असतील त्यांना एनर्जी मिळणार, दे गेट एक्साइटेड, दे विल मूव्ह फ्रॉम वन पॉईंट टू अदर, दे विल कम टू सेकंड पॉईंट. म्हणजे स्लोली काय होतंय, तुमचा हा पूर्ण रॉड असेल तर रॉडच्या एका टर्मिनलकडनं दुसऱ्या टर्मिनलकडे तुमची हीट काय होणार आहे, ट्रान्सफर होणार आहे. दॅट इज नथिंग बट थर्मल कंडक्टिव्हिटी. म्हणून तुमच्या हाय एंड पासून लोअर एंड पर्यंत तुमची काय होणार आहे, हीट मूव्ह होणार आहे. दॅट प्रॉपर्टी शोन बाय मेटल दॅट इज कॉल्ड ॲज थर्मल कंडक्टिव्हिटी. कंडक्टिव्हिटी मेटल दोन टाईप दाखवतोय, इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी आणि थर्मल कंडक्टिव्हिटी. दॅट इज ड्यू टू डिलोकलायझेशन ऑफ इलेक्ट्रॉन्स. इलेक्ट्रॉन तुमचे मूव्ह करताय एका पॉईंटकडे दुसऱ्या पॉईंटकडे, एका ॲटमकडे दुसऱ्या ॲटमकडे, दुसऱ्या ॲटमकडे तिसऱ्याकडे, फर्स्ट ॲटम टू सेकंड, सेकंड टू थर्ड. दॅट इज डिलोकलायझेशन ऑफ इलेक्ट्रॉन जे होते थ्रू आउट द मेटल. ड्यू टू द डिलोकलायझेशन ऑफ इलेक्ट्रॉन्स मेटल विल शो थर्मल कंडक्टिव्हिटी अँड इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी. नेक्स्ट प्रॉपर्टी दॅट इज malleability and ductility. Malleable and ductile. Malleable means what and ductility means what? पहिले समजून घ्या. बरं आपण बघतो की आपल्याकडे जो मेटलचा ब्लॉक असेल किंवा पीस ऑफ मेटल जो आहे त्या मेटलच्या ब्लॉकला आपण हॅमर करतोय आणि हॅमर करून त्याला आपण पाहिजेचा शेप देतो. ब्लॅक स्मिथिंग म्हणतो आपण, लोहार काम करतो. लोहारचं काम जे असतं तो काय करतोय, लोखंड गरम करतोय, गरम केल्यानंतर त्याला पुन्हा ठोकून त्याला पायरीचा शेप देतोय. तो ठोकून त्याला पायरीचा शेप देतोय विथ द हेल्प ऑफ हॅमर. पण ते ज्यावेळेस तो त्याच्यावरती प्रेशर अप्लाय करतोय किंवा त्याला आपण मराठी म्हणतोय तेव्हा तो ठोकतो त्या हॅमरला. इंग्लिश मध्ये काय म्हणतो आपण, वेन इट अप्लाय द प्रेशर फोर्स ज्यावेळेस अप्लाय करतो तो त्याच्यावरती, ज्यावेळेस त्याला तो हॅमरिंग करतोय, हॅमरिंग केल्यानंतर काय होतं, तुमचा जो काही मेटल आहे त्याचा शेप बदलतोय. बरोबर, तो कुठे ब्रेक होत नाहीये. मी असं म्हटलं एक ब्लॉक आहे, ब्लॉक ऑफ मेटल आहे, त्याला मी हॅमर केलं, त्यातनं काय झालं, एक शीट तयार झाली, पत्रा तयार झाला, पत्रा शीट. दॅट प्रॉपर्टी ऑफ मेटल टू गेट कन्वर्टेड इन टू थिन शीट बाय हॅमरिंग विदाउट ब्रेकिंग. तर त्या ब्लॉकचं आपण शीटमध्ये रूपांतर करू शकलो विदाउट ब्रेकिंग, त्याला म्हणतो आपण मेलेबिलिटी.
A property by virtue of which metal can be converted into thin sheet with the help of hammer. That property is called as malleability. डक्टिलिटी म्हणजे काय? डक्टिलिटी मीन्स त्या मेटलला तुम्ही जर स्ट्रेच केलं त्यापासून मग काय मिळते? वायर मिळते विदाउट ब्रेकिंग. अ प्रॉपर्टी बाय व्हर्च्यू ऑफ विच मेटल कॅन बी स्ट्रेच इंटू थिन वायर विदाउट ब्रेकिंग. दॅट प्रॉपर्टी इज कॉल्ड ॲज डक्टिलिटी. तुम्ही स्कूलमध्ये शिकला असाल तो जर आपण मराठी मीडियम यांच्यासाठी सांगतोय तन्यता आणि वर्धनीयता ही कन्सेप्ट तुम्ही स्कूलमध्ये शिकणार असाल त्याला म्हणतो मेलॅबिलिटी आणि डक्टिलिटी इंग्लिशमध्ये. तुम्ही मराठीमध्ये शिकलाय तेच फक्त तुम्हाला इंग्लिशमध्ये शिकायचं इथे, बाकी काही फरक नाही. मेलॅबिलिटी म्हणजे वर्धनीयता, डक्टिलिटी म्हणजे तन्यता. जो जर आपण मराठी मीडियम त्यांच्यासाठी सांगतोय. मेलॅबिलिटी अँड डक्टिलिटी इज अ प्रॉपर्टी ऑफ मेटल. म्हणजे कशामुळे होतं? डिलोकलायझेशन ऑफ इलेक्ट्रॉनमुळे. म्हणजे तुम्ही जर फिगर बघितली त्या फिगर मध्ये तुम्हाला दिसतंय की इलेक्ट्रॉन सी मॉडेल तुम्हाला दिसतंय. इलेक्ट्रॉन सी मॉडेल. तर इलेक्ट्रॉन सी मॉडेल मध्ये मी एक हॅमर दाखवलेलं आहे. ज्यावेळेस तुम्ही हॅमरिंग करताय त्यावेळेस जे काही पॉझिटिव्ह पार्ट तुम्हाला दिसतोय दॅट इज ऍटम. ऍटम सराउंडिंग निगेटिव्ह दिसतोय दॅट इज इलेक्ट्रॉन्स. बट इन केस ऑफ मेटल इलेक्ट्रॉन्स आर delocalized, they are free to move. When we use hammer to change the shape, that time when we apply a force on that hammer with the help of hammer on that metal, the arrangement of molecule get changed. त्या ब्लॉक मध्ये काय होतं? तुमच्या मॉलिक्युलचे अरेंजमेंट चेंज होते. पण ज्यावेळेस ते अरेंजमेंट चेंज होते त्यावेळेस त्या ऍटमच्या मध्ये जे आउटरमोस्ट शेल मध्ये इलेक्ट्रॉन असतात ते इलेक्ट्रॉन स्वतःला बरोबर ऍडजस्ट करून घेतात कारण ते कसे? डिलोकलाइज. दॅट इलेक्ट्रॉन विल अरेंज देमसेल्फ इन सच अ वे दॅट देयर इज नो रिपल्शन बिटवीन मेटल ऍटम्स. मेटल ऍटम्स मध्ये रिपल्शन नको अशा पद्धतीने स्वतः ते ऍडजस्ट करताय. आणि त्याच्यामुळे काय होतं? तुमचं स्ट्रक्चर ब्रेक नाही होत. स्ट्रक्चर not break. म्हणून when we apply a force, that means with the help of hammer, ज्याला आपण हॅमरिंग करतोय त्यावेळेस तो पीस ऑफ मेटल तुटत नाहीये, त्याला शेप चेंज होतोय. पण ते मॉलिक्युल खूपच जवळ आले आणि जर पॉझिटिव्ह खूप रिपल्शन आलं तर ऑटोमॅटिक काय होईल? क्रॅक डेव्हलप होईल आणि तो स्ट्रक्चर काय होईल? ब्रेक होईल. पण ड्यू टू दॅट डिलोकलायझेशन ऑफ इलेक्ट्रॉन्स when we apply a force with the help of hammer, the atoms which is present in the metal, they will arrange themselves in such a way that there is no repulsion between two negative charge particles, and because of that a property of malleability and ductility is possible. The atoms खूप जवळ आले असते, इलेक्ट्रॉन मध्ये रिपल्शन असतं, इलेक्ट्रॉन काय असं एकमेकांना दूर ढकलायचा प्रयत्न केला असता आणि त्यातनं त्याचं फोर्स जास्त वाढला असता, रिपल्सिव्ह फोर्स, तर स्ट्रक्चर तुमचं काय असं ब्रेक झालं किंवा आपण जो क्रॅक डेव्हलप झाला असता. पण तसं होत नाही कारण डिलोकलाइज्ड इलेक्ट्रॉन विल अरेंज देमसेल्फ विदिन द स्ट्रक्चर. का त्यापेक्षा पुढे फिरताय, इथं गर्दी आली, इलेक्ट्रॉन खाली गेला, स्वतः ऍडजस्ट करतो. जसं आपण बघतोय या डायग्राम मध्ये तो ब्लॉक होता. फर्स्ट डायग्राम मध्ये मी आता हॅमरिंग केलं, स्ट्रक्चर समजा मी चेंज केलं, त्यात मी शीट तयार केली. शीट कशी आली? ती स्वतःला व्यवस्थितपणे ऍडजस्ट करून घेतलं आणि त्याच्यामुळे आपल्याला मेलॅबिलिटी अँड डक्टिलिटी ह्याच्या काही दोन प्रॉपर्टीज आहेत आपला मेटल दाखवतो. मेटल विल शो टू प्रॉपर्टी, दॅट इज मेलॅबिलिटी अँड डक्टिलिटी ड्यू टू डिलोकलाइज्ड इलेक्ट्रॉन्स. नेक्स्ट प्रॉपर्टी मशीनेबिलिटी अँड वेल्डेबिलिटी. मशीनेबिलिटी म्हणजे काय? तर मग एक मेटलचा पीस आहे, ब्लॉक ऑफ मेटल आहे, त्याला तुम्हाला पाहिजे तसा शेप द्यायचा आहे. पाहिजे तसा शेप द्यायला तुम्ही काय करणार? बाय युजिंग कटिंग डिव्हाइस तुम्ही त्याला कट करणार. पण जर तुम्ही कट करण्याचा प्रयत्न केला आणि तो कट करताना तो मेटलचा पीस जर तुटला तर तुम्ही कट करू शकता का? नाही. इथं मेटलचा पीस कट करताना तो तुटत नाही, त्या कुठलाही क्रॅक डेव्हलप होत नाही. तुटत अनेकशा त्याला कट करताना कुठलाही क्रॅक डेव्हलप होत नाही. म्हणजेच बाय युजिंग कटिंग टूल्स इझिली वी कॅन कन्वर्ट दॅट ब्लॉक into desired shape. त्या desired shape मध्ये तुम्ही कन्वर्ट करू शकतात by using cutting tools. The property of metal to give the predetermined shape with the help of that cutting tool without there being any crack,
The property of that metal is a machinability. It is the edge with which metal can be cut. जे कट करतोय, permitting the removal of material with satisfactory finish at low cost. एक टेक्निकल वर्ड आहे, साध्या भाषेत सांगतोय मी. काय होतंय, मेटलचा ब्लॉक आहे, त्याला मी कटिंग डिवाइस करून त्या मशीनचा उपयोग करून त्याला मी अनवॉन्टेड पार्ट रिमूव्ह केला. समजा माझ्याकडे स्क्वेअर ब्लॉक आहे, त्यात मला स्पेरिकल शेप पाहिजे. मी काय करणार, स्क्वेअर ब्लॉकचा पार्ट कट कट करणार, मला होता स्पेरिकल शेप आणणार. पण कट करताना तो काय, वेन वी कट दॅट ब्लॉक कन्वर्टेड इनटू स्पियर, त्यात कुठेही क्रॅक डेव्हलप होत नाही. दॅट प्रॉपर्टी इज कॉल्ड ॲज मशीनेबिलिटी. वेल्डेबिलिटी, तर वेल्डिंग आपण करतोय बाय अप्लाइंग प्रेशर अँड विथ द हेल्प ऑफ हीट. आपण त्याला दोन पार्ट आपण जॉईन करतोय. दॅट प्रॉपर्टी इज कॉल्ड ॲज वेल्डेबिलिटी. वेल्डिंग करतो आपण, त्यांना माहिती असं वेल्डिंग वर्क. ती प्रॉपर्टी कोण दाखवते, तुमचा मेटल दाखवतो. दॅट मीन्स मेटल विल शो मशीनेबिलिटी अँड वेल्डेबिलिटी. म्हणजे तुमच्या मेटलला तुम्ही पायाचा शेप देऊ शकतात, कट करू शकतात विथ द हेल्प ऑफ कटिंग टूल्स. त्याला वेल्डिंग करू शकतात, दोन पार्ट तुम्ही जोडू शकतात बाय अप्लिकेशन ऑफ हीट अँड प्रेशर. दोन पार्ट तुम्ही जोडू शकतात. त्या प्रॉपर्टी मेटलमध्ये आहे, त्या नॉन मेटलमध्ये नाही. दिस इज द ऍडव्हान्टेज ऑफ मेटल. म्हणून आपण मोस्टली मेटल यूज करतोय बिकॉज ऑफ दिस प्रॉपर्टीज, मशीनेबिलिटी अँड वेल्डेबिलिटी. नेक्स्ट प्रॉपर्टी आपण बघूयात, फोर्जिंग. फोर्जिंग म्हणजे काय, आता फोर्जिंग म्हणजे काय मला त्यांना माहित असेल. फोर्जिंग म्हणजे काय त्याला माहिती आहे आपल्याला. फोरजीचं इंटरनेट आहे, स्पीड मिळतोय चांगला, हे माहिती. फोर्जिंग म्हणजे काय, फोर्जिंग म्हणजे आपण बऱ्याच बघतो जे ब्लॅक स्मिथी करतोय, जे लोहार काम करतोय, लोखंडाचा तुकडा गरम करायचा, त्याला गरम केल्यावर काय होतं, तुम्ही म्हणा सर तो लोखंडाचा तुकडा गरम करायची गरज काय. ज्या वेळेस आपण त्या पीस ऑफ आयर्नला गरम करतो किंवा मेल्ट करतोय, हीट सप्लाय करतोय, दॅट टाइम दॅट मेटल रॉड इज कन्वर्टेड इनटू प्लास्टिक फॉर्म. फ्लेक्झिबिलिटी करायची, फ्लेक्झिबिलिटी आली त्याला आपण हॅमरचा उपयोग करतो आणि आपण पाहिजेचा शेप देतोय. मी असं का होतं बऱ्याचदा मला प्रश्न पडतो. याचं उत्तर आहे अरेंजमेंट ऑफ मॉलिक्यूल. म्हणजे आपण हिट करतोय, जे मॉलिक्यूल असतात एक म्हणजे जवळ आहे ते थोडेसे एकमेकांपासून काय असतात, दूर गेलेले असतात, त्याच्यामध्ये थोडीशी जागा तयार होते, फ्लेक्झिबल होतो. आणि मग फ्लेक्झिबल झाल्यानंतर काय होतं, आपण त्याला आपण विथ द हेल्प ऑफ हॅमर त्याला पाहिजे तसं आपण शेप देतोय. परत आपण बघतो रेल्वेचे रॉड, रेल्वेचे जे रॉड असतात ट्रॅकवर टाकलेले, ते रॉड फोर्जिंगचं बेस्ट एक्झाम्पल तुम्हाला मी सांगतोय. हे ब्लॉक आहे, त्याला आपण हॅमर करतोय आणि आपल्याला मोठा एक रॉड मिळतोय. दॅट इज अ forging. It is a manufacturing process involving the shaping of metal through hammering, pressing or हॅमर करतोय, प्रेसिंग करतोय किंवा त्याला रोल करतोय. म्हणजे काय केलं, मी पीस ऑफ मेटल होता त्याला मेल्ट केलं. ज्यावेळेस त्याला मेल्ट करणार तो काय बनणार, फ्लेक्झिबल बनणार. दॅट इज कॉल्ड प्लॅस्टिक फॉर्म मध्ये राहणार. प्लॅस्टिक नाही, प्लॅस्टिक फॉर्म मध्ये राहणार. फ्लेक्झिबिलिटी त्याला मिळणार आहे. ज्यावेळेस त्याला फ्लेक्झिबिलिटी मिळाली त्याला मी पाहिजे असा शेप देणार. पुन्हा त्याला नॉर्मल टेम्परेचर थंड केलं किंवा आपण म्हणतो पाण्यामध्ये डिप केलं का ते पुन्हा काय होणार, हार्ड होणार आणि मला जो पाहिजे तसा शेप मिळाला. दॅट इज कॉल्ड ॲज फोर्जिंग. इन शॉर्ट कन्क्लुजन, काय केलं, हीट केलं, हीट केल्यामध्ये काय आला, फ्लेक्झिबल प्लॅस्टिक फॉर्म मध्ये आला आणि त्याला मग पाहिजे तसा शेप दिला आणि त्याला थंड केलं का तो शेप त्याचा मेंटेन राहतो. दॅट प्रॉपर्टी इज नथिंग बट अ फोर्जिंग. फोर्जिंग इज प्रॉपर्टी ऑफ मेटल. हे मेटल मध्ये प्रॉपर्टी आहे, त्याला तुम्ही गरम करून त्याला पाहिजे तसा तुम्ही शेप देऊ शकता. दॅट इज प्रॉपर्टी ऑफ मेटल. नेक्स्ट प्रॉपर्टी ऑफ मेटल इज कास्टिंग. कास्टिंग मला त्यांना माहिती असेल, जे काही गाड्यांचे काय मोठे मोठे पार्ट असतात, जे कॉम्प्लिकेटेड पार्ट आहे. फोर्जिंग पण आहे, दुसरा एक परत आहे कास्टिंग. कास्टिंग मध्ये काय करतो आपण, जो काही तुमचा मेटल आहे त्याला आपण मेल्ट करतो आणि त्याला मेल्ट करून त्याला आपण लिक्विड फॉर्म मध्ये कन्वर्ट करतोय. आणि ते काय लिक्विड फॉर्म मध्ये आपलं मेटल आहे, त्या मेटल आपण एक सुटेबल मोल्ड म्हणजे मातीची एक डाय असं बनवलेली, त्या डायमध्ये आपल्याला काय करतोय, पोअर करतोय. आपलं जे काही मेटल आहे जे आपण मेल्ट केलंय ते लिक्विड फॉर्म मध्ये आपण कन्वर्ट केलंय, ते आपण सुटेबल डाय मध्ये त्याला पोअर करतो. डाय म्हणजे एक मातीची बनवलेली एक साचा म्हणतो आपल्याला. त्या डाय मध्ये आपण त्याला पोअर करतोय आणि पोअर केल्यानंतर थोड्या वेळ आपण थांबणार, मेटल थंड नंतर काय होईल, पूर्णपणे हार्ड बनेल, सॉलिड फॉर्म होईल, लिक्विड टू सॉलिड. आणि मग त्याला आपण जी सॅन्ड आहे ते आपण रिमूव्ह केली की आपल्याला जो पाहिजे तो शेप आपल्याला देऊ शकतो. दॅट मीन्स कास्टिंग.
Casting is a manufacturing process in which metal is converted into liquid form, which is poured into mold and which contains some hollow cavity. मी आपल्याला बघतो की गाडीचे पार्ट आहे, मशीनचा पार्ट आहे, इंजिन बनवायचे ते पार्ट कसे असतात, बाहेरून सरफेस आहे, आतमध्ये पोकळ पाहिजे, गॅप पाहिजे, कॅव्हिटी पाहिजे, हॅलो कॅव्हिटी. मग अशा वेळेस हॅमरिंग करून चालणार नाही, हॅमरिंग दोन पार्ट काय होईल, एकमेकांना टच होतील. म्हणजे इन दॅट केस हॅमरिंग इज नॉट पॉसिबल. सो इन दॅट केस when hammering is not possible we will use casting property. कास्टिंग करतो आपण, मेटलला मेल्ट करायचं, मेल्ट करून त्याला लिक्विड फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं आणि तो कन्वर्ट झालेला लिक्विड फॉर्म आहे त्या लिक्विडला आपण एका सुटेबल डायमध्ये पोर करून त्याच्यापासून आपला कास्टिंग तयार करतो. अनदर प्रॉपर्टीज ऑफ मेटल दॅट इज कास्टिंग. नेक्स्ट टॉपिक दॅट इज इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन. Intermolecular force. Intermolecular force means what? ज्यावेळेस इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन शब्द समजून घ्या. अट्रॅक्शन आहे, अट्रॅक्शनमुळे एक फोर्स डेव्हलप झाला आहे, दॅट इज फोर्स ऑफ अट्रॅक्शन. पण तो कसा आहे, इंटरमॉलिक्युलर. फर्स्ट मॉलिक्युल, सेकंड मॉलिक्युल. इंट्रा आणि इंट्रा हायड्रोजन मॉलिक्युल तुम्ही बघितलेलं आहे, इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग आणि इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. इथे काय, इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन. अट्रॅक्शनचा फोर्स आहे दोन मॉलिक्युल मधला, फर्स्ट मॉलिक्युल सेकंड मॉलिक्युल, म्हणून काय इंटरमॉलिक्युलर आहे. इंट्रा नाहीये. इंटर म्हणजे काय, फर्स्ट मॉलिक्युल आहे, मॉलिक्युल आहे, त्या मॉलिक्युलच्या मध्ये दोन ॲटमच्या मध्ये असेल अट्रॅक्शन किंवा रिपल्शन. समजा पूर्ण एक मॉलिक्युल आहे, ओनली वन मॉलिक्युल, या मॉलिक्युलच्या मध्ये असेल तर इंट्रामॉलिक्युलर. फर्स्ट मॉलिक्युल सेकंड मॉलिक्युल दोन्ही मॉलिक्युलच्या मध्ये जर अट्रॅक्शन असेल तर इंटरमॉलिक्युलर. इंटरमॉलिक्युलर मीन्स बिटवीन टू मॉलिक्युल्स, इंट्रा मीन्स विदिन द मॉलिक्युल. इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन. बऱ्याचदा काय होतं की जर मॉलिक्युल एकमेकांच्या खूपच जवळ आले, खूपच जवळ आले तर खूप जवळ कधी येणार आहे, इन केस ऑफ सॉलिड और लिक्विड. म्हणजे सॉलिड आणि लिक्विडच्या वेळेस ज्यावेळेस तुमचे मॉलिक्युल एकमेकांच्या खूप जवळ येतील त्यावेळेस दोन मॉलिक्युलच्या मध्ये काही प्रमाणात अट्रॅक्शन डेव्हलप होतं, फोर्स ऑफ अट्रॅक्शन. दॅट इज इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन विच डेव्हलप बिटवीन टू नेबरिंग पार्टिकल्स विच मे बी ॲटम्स, विच मे बी मॉलिक्युल्स, विच मे बी आयन्स. समजून घ्या, ज्यावेळेस एकमेकांच्या खूपच जवळ येतील, बॉन्ड नाही होत, फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे, बॉन्ड नाही होते, फोर्स ऑफ अट्रॅक्शन डेव्हलप होते. कधी, ज्यावेळेस दोन मॉलिक्युल एकमेकांच्या खूपच जवळ येतील, दॅट टाइम इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन इज डेव्हलप. त्याचे तीन टाइप आहे. देयर आर थ्री टाइप ऑफ अट्रॅक्टिव्ह इंटरमॉलिक्युलर फोर्सेस. डायपोल डायपोल इंटरॅक्शन, डायपोल इंड्यूस डायपोल इंटरॅक्शन अँड इंड्यूस डायपोल इंटरॅक्शन. आता डायपोल डायपोल इथे तीन टाइप आहे. त्यात डायपोल शब्द कॉमन आहे. पहिले मी डायपोल डायपोल म्हणते, दुसऱ्यामध्ये डायपोल आणि इंड्यूस डायपोल म्हणते, सेकंड मध्ये इंड्यूस डायपोल इंटरॅक्शन. या तिघांमधला फरक काय आहे, तिघांमधला फरक काय आहे तो वन बाय वन आपण पुढे स्टडी करणार आहोत. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन दिस थ्री टाइप्स, दॅट इज डायपोल डायपोल, डायपोल इंड्यूस डायपोल आणि इंड्यूस डायपोल इंटरॅक्शन. या तीन टाइप विषयी आपण वन बाय वन स्टडी करणार आहोत पुढे. फक्त कसं करायचंय, इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन म्हणजे काय, इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन म्हणजे काय, दोन मॉलिक्युल मधला फोर्स ऑफ अट्रॅक्शन ज्यावेळेस एकमेकांच्या खूप जवळ येतील त्यावेळेसला. कम्पेअर टू बॉन्ड, बॉन्ड पेक्षा जे आपण बॉन्ड स्टडी केले, कोव्हॅलेंट, आयोनिक, कोऑर्डिनेट, त्या बॉन्ड पेक्षा तो कसा आहे, वीक आहे. कोव्हॅलेंट बॉन्ड, आयोनिक बॉन्ड यांच्यापेक्षा तो कसा आहे, वीक आहे. म्हणजे काही प्रमाणात तो फोर्स ऑफ अट्रॅक्शन त्यांच्यामध्ये असतो ज्यावेळेस ते एकमेकांच्या खूप जवळ येतात. म्हणजे इन केस ऑफ सॉलिड अँड लिक्विड ओनली इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन इज प्रेझेंट. गॅसमध्ये काय होतं, मॉलिक्युल एकमेकांपासून खूपच दूर आहे, त्यामुळे अट्रॅक्शनचा कुठलाही संबंध नाही. थोडक्यात इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन हा सॉलिड आणि लिक्विड मध्ये असतो. सॉलिड मध्ये जास्त, लिक्विड मध्ये काही प्रमाणात कमी असतो, पण तो कमी कम्पेअर टू सॉलिड. लिक्विड मध्ये कमी. गॅसमध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन हा फार रेअर, नाही म्हणते चालेल, निग्लिजिबल त्याला म्हणतोय इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन. आता ह्याचे काय तीन टाइप आहे.
टाइप ऑफ अट्रॅक्टिव्ह इंटरमोलिक्युलर फोर्सेस वन बाय वन आपण त्या टाईपचे स्टडी नेक्स्ट लेक्चरला आपण घेणार आहोत. टाइप ऑफ अट्रॅक्टिव्ह इंटरमोलिक्युलर फोर्सेस. थँक्यू.